नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पक्षांतर विरोधी कायदा म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ। ह्याला आपण पक्षांतर बंदी कायदा सुद्धा म्हणू शकतो। तर याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करूया। तर पहिला आहे पक्षांतर व्याख्या। एखादा सदस्य एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यास अपात्र ठरणे म्हणजेच पक्षांतर होय। म्हणजे एखादा जो आमदार असेल किंवा खासदार असेल त्याने आपली स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला तर त्यालाच आपण पक्षांतर म्हणू शकतो। तर दुसरा पॉइंट काय आहे? कायद्याचे उद्देश। कायद्याचे उद्देश राजकीय स्थैर्य निर्माती, राजकीय पक्षांना घटनात्मक आधार, लोकशाहीचे बळकटीकरण। तिसरा पॉइंट आहे महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या। आता 52वी घटना दुरुस्ती 1985 10वे परिशिष्ट निर्मिती कलम 101, 102, 190, 191 मध्ये बदल। पुढे आहे 91वी घटना दुरुस्ती 2003 10व्या परिशिष्टामध्ये सुधारणा। तर हा चौथा पॉइंट आहे सिक्कीमचा संदर्भ। याच्यामध्ये 35वी घटना दुरुस्ती आहे आणि 36वी घटना दुरुस्ती आहे। 35व्या घटना दुरुस्तीमध्ये सिक्कीमला सहराज्य घोषित केलेला आहे आणि 36व्या घटना दुरुस्तीत सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला आहे। आता पुढे बघा, पाचवा पॉइंट आहे अपात्रता। अपात्रता राजकीय पक्षाचा सदस्य स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्याच निर्णयाने राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडल्यास, पक्षाच्या आदेशाविरुद्ध पक्षाची परवानगी न घेता मतदान केल्यास किंवा मतदानात सहभागी न झाल्यास, वरील कृतीला पक्षाने 15 दिवसामध्ये माफी न केल्यास अपात्र ठरतो। म्हणजेच समजा एखादा जो सदस्य आहे पक्षाचा म्हणजे आमदार किंवा खासदार, त्याने आपल्या पक्षाच्या विरोधामध्ये मतदान अथवा त्याने पक्षाच्या विरोधी जर कारवाई केली तर त्याने या कृतीला 15 दिवसामध्ये माफी मागितली पाहिजे। जर नाही केली तर पक्ष त्याला स्वतःच्या पक्षातून काढू सुद्धा शकतो। 6वा पॉइंट अपक्ष सदस्य। एखाद्या सभागृहाच्या अपक्ष सदस्याने राजकीय पक्षामध्ये प्रवेश केल्यास तो सदस्य राहण्यास अपात्र ठरतो। नामनिदर्शक सदस्य या सभागृहामध्ये तो जर नामनिदर्शक सदस्य झाल्यानंतर तो जर कोणत्या राजकीय पक्षामध्ये पदग्रहण केल्यानंतर 6 महिन्यानंतर पक्ष प्रवेश केल्यास अपात्र ठरतो। 6 महिन्यापूर्वी प्रवेश केल्यास तो अपात्र ठरत नाही। पॉइंट 8वा पक्षांतर बंदी कायदा लागू दिनांक 1 मार्च 1985। तर मित्रांनो, हा पक्षांतर विरोधी कायदा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आपली।